जे दूध तुम्ही आम्ही दररोज वापरतो, लहानग्यांना देतो, त्या दुधामध्ये भेसळ कशी केली जात होती याचा एक धक्कादायक वास्तव समोर आला आहे। मंचर दूध भेसळ प्रकरणी धक्कादायक अशी माहिती समोर येते आहे। या ठिकाणी दुधामध्ये भेसळ करण्यासाठी आणखी 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पण जे पदार्थ याच्यामध्ये मिसळले जात होते, जे एलिमेंट मिसळले जात होते, ते अशी अतिशय धक्कादायक होते। बनावट दूध बनवण्यासाठी वास न येणारा शॅम्पू, दूध पावडर, केमिकलचा वापर केला जात होता। धक्कादायक बाब म्हणजे हे दूध पुणे, सांगली, अहिल्यानगर, जालन्यासह आणखी 4 जिल्ह्यांमध्ये विकलं जात होतं। या प्रकरणी पोलिसांनी आणखी 10 आरोपींना अटक केली आहे। एकूण आरोपींची संख्या 24 वर गेलेली आहे आणि यामधील 7 ते 8 आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। नव्यानं अटक केलेल्या 10 आरोपींना न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। या रॅकेटमध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा तपास पोलिसांकडून केला जातोय। एकूण 24 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचा जे मोडस ऑपरेंडी आहे त्यामध्ये वे पावडर, त्याच्याबरोबर पाणी, एम्प्लिफायर, ऑइल आणि शॅम्पू किंवा सर्फ वॉटर अशा प्रकारची 5 गोष्टी अशा मिश्रण करून एखाद्या मशीनचा वापर करून ते जे दूध आहे सिंथेटिक आणि अडल्टरेटेड ते तयार केला जात होता आणि त्याला मग जे ओरिजिनल दूध आहे, खरं आहे, त्याच्यात मिक्स करून पुढे वेगवेगळ्या ठिकाणी सप्लाय होतो। सर, वितरण पुणे जिल्ह्यात व्हायचं की जिल्ह्याच्या बाहेर पण वितरण व्हायचं आणि 7 ते 8 जिल्ह्याचे आरोपी आहात, वेगवेगळ्या जिल्ह्याचे। त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा आहे, पुणे रुरल आहे, सांगली आहे, जालना आहे आणि इतर काही जिल्ह्याचे जळगाव वगैरेचे लोक आहात। त्याबाबत सुद्धा आपल्याला डिटेल माहिती देण्यात येईल।